मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जानेवारीमध्ये संपली, निकाल लागला. आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून महिना उजाडतोय. आम्ही खरं म्हणजे 6 महिने तरी या सत्ताधाऱ्यांना देणार होतो आणि 6 महिन्यानंतरच यांच्या न केलेल्या कामाचा पाडा नवी मुंबईकरांसमोर वाचणार होतो. पण मला कळलं ते रोबोट पिक्चरचा रजनीकांत जो आहे त्याने 2 सिनेमे काढले होते, ते रोबोट आणि रोबोट नंतर 2.0 असं काहीतरी. तसं इथल्या सत्ताधाऱ्यांनी मध्ये काहीतरी पत्रकार परिषद घेतली आणि 100 दिवसाच्या कामांचं टिमक्या वाजवल्या आणि त्याला दिलं 6.0. मला त्या रोबोट सिनेमाची आठवण आली रजनीकांतची. तर म्हटलं नवी मुंबईतल्या यांना आपण उत्तर द्यायला हवं. सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधक सुद्धा आता नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या सभागृहात दिसत नाही. आमचे मनसेचे नगरसेवक अभिजित देसाईच आज विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात अत्यंत दणकावून मांडत असतात. त्याची चर्चा आज नवी मुंबईकरांमध्ये तुमच्या माध्यमातून, तुम्ही केलेल्या बातम्यांच्या माध्यमातून होते. आणि रस्त्यावरती सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच गेली अनेक वर्ष नवी मुंबईमध्ये सातत्याने रस्त्याची लढाई लढताना दिसते. काय काय यश आहे ते त्यांनी मांडलंय आणि काय काय अपयशाचा जो पाडा आहे या 100 दिवसांचा, ते आज माझ्या सोबत माझे पक्षाचे पदाधिकारी, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे असतील, निलेश बाणखिले असतील, शहर सचिव आमचे सचिन कदम आहेत, विलास गोने साहेब आहेत, आमचे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष. मुद्दामून त्यांना बोलवलंय कारण तो गणवेश वाटपाचा जो विषय ते मांडतील. चित्रपट सेनेचे आमचे शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष राज्याचे किरण सावंत हे मांडतील. मला वाटतं नाले सफाईचा आणि दूषित पाण्याचा विषय हा सर्वप्रथम मांडतो मी इथे. त्याची मी विनंती करतो अभिजित देसाईंना की तो विषय ते मांडतील, त्याच्यात मी काय असेल तर तो विषय ऍड कर. थोडं आपल्याकडे माईक आहे का एखादा आपला इथलं? की आवाज येतोय? येतोय. आपला येतोय आणि सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार व्यक्त करतो. कमी वेळेमध्ये आपण आलात आणि नवी मुंबईकरांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपला जो हातभार आहे तो दरवेळी आम्हाला मिळतो. कारण आज असा विषय आहे की 100 दिवस पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन हे महापालिका करते. परंतु तुम्हाला माहिती असेल सर्वांना, कारण तुम्ही प्रत्येक वेळी महासभेमध्ये असता, असा एक विषय दाखवा जो विषय महासभेमध्ये पूर्ण झालाय, महासभेमध्ये पास झालाय आणि तो आजपर्यंत महापालिकेने, आता प्रशासनाने तो घेतलाय. एकही विषयावर, कुठल्याही विषयावर यश मिळालेलं सत्ताधाऱ्यांना नाहीये. जो जो विषय आला, मग तो ठोक मानधनावर कर्मचाऱ्यांचा असेल, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा असेल, किंवा रिटायर्ड होणारे जे आपले अधिकारी आहेत महापालिकेचे, त्यांचा 58 वरनं 60 वर्षचा विषय असेल, गणवेशांचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, कुठल्याही विषयाला त्यांना यश हे मिळालेलं नाहीये. आणि ते अपयश झाकण्यासाठी दरवेळीप्रमाणे शो शायनिंग करून महापालिकेमध्ये एक एक विषय, कुठलाही विषय घेतला आणि त्याच्यासाठी त्यांनी पत्रकारांना घेऊन गाडीत न जाणं किंवा तिकडे जाऊन धरणावर जाऊन पाणी पिणं. अरे त्याच्यामुळे काय आलं की मला एक गोष्ट कळत नाही की प्रथम नागरिक आहात तुम्ही एखादी गोष्ट करता त्याची फॉलो आम्ही लोक करतो प्रथम नागरिक म्हणून. तर तुम्ही तिथं जाऊन पाणी प्यालो, मी पण घरी येऊन माझ्या नळाचं पाणी प्यालो, मी 4 दिवस आजारी पडलो त्याच्यानंतर. हे मी माझं सांगतो, कारण माझा विश्वास आहे आमच्या महापौरांवर. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याचे टेस्ट करायला पाहिजे होते अगोदर सगळ्या, आणि त्याच्यानंतर आज अख्खी नवी मुंबई बेहाल आहे, तरी तुम्ही सांगताय की पाणी चांगलं आहे, शुद्ध पाणी आहे, पाणी पिया. कुठल्या बेसवर आपण सांगतोय? पाण्याच्या बाबतीत अत्यंत हलगर्जीपणा आहे. मी बोलल्याप्रमाणे आता हळूहळू तुमच्या लक्षात येईलच, कारण पाणी पुरवठ्याचे जे कंत्राट होतं ते एकेकाळी गेल्या पंचवार्षिक कामं निघतात त्यांच्याकडे 2 वर्षाची, 3 वर्षाची कामं नाही, डायरेक्ट 5 वर्ष, 10 वर्ष. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे, पण यांची कामं 10-10 वर्षाची आहेत. आता शाळेचे टेंडर 10 वर्षाचं देऊन टाकलंय. ही लोक कुठल्याही प्रकारचं नाही, फक्त टेंडर काढण्यासाठी आहे. सेम विषय होता आता गणवेशाच्या बाबतीत, आमचे ते उपशहर आपले शहर अध्यक्ष आमचे बोलतीलच. परंतु माझं ह्याच बाबतीत म्हणणं आहे की कुठलाही विषय यांच्याकडे घेतल्यानंतर यांच्याकडे उत्तर नसतं, त्यांना फक्त त्याचं लॉलीपॉप बनवतात आणि लोकांना सांगतात. त्यातला एक विषय नाल्यांचा,
एक मुख्य नाला आहे आमच्या इथं सेक्टर 10-11ला. त्या दिवशी पत्रकार बंधू आले, मला विचारलं की साहेब तुमची इथं नाले सफाई झालेली नाही, अनेक नागरिकांच्या तक्रारी आम्हाला फोन येतात, तर तुम्ही त्या संदर्भात मी घेऊन गेलो त्यांना, आमच्या नागरिकांना, तिथले स्थानिक वसुंधरा हाईट्स मधली लोक आहेत, तिथे पॅराडाईज वाले लोक आहेत, त्यांना घेऊन आम्ही तिकडे गेलो आणि चेक केलं. अजिबात तिथलं एक झाड झुडपं सुद्धा कापलं नव्हतं. आता परवा आम्ही तिथे जाऊन चेक केल्यानंतर कालपासून तिथं पूर्ण साफसफाईला सुरुवात झालेली आहे. कुठल्याही प्रकारची नाले सफाई झालेली नाहीये. मी बोलल्याप्रमाणे 10% नाली सफाई लोकांनी केलेली आहे आणि तिथंच फक्त आयुक्त आणि महापौर मॅडमला घेऊन जातात आणि 90 ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नाही. 2-2 वर्षाची ऑलरेडी टेंडर काढलेली आहे ती. यावर्षी टेंडर आलेलंच नाहीये. पण गेल्या वर्षीच्या टेंडरमध्ये जी कामं केली नव्हती ती यावेळी करायला पाहिजे होती. ही न करता फक्त आता बिलं, आता पुढचे हे झालं की बिलं काढून टाकणार. 10% काम केलेलं आहे, 90% कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही. पाणी पुरवठा अत्यंत अशुद्ध येतो. अरे प्रशासन काळ बरा होता असं आम्हाला वाटते. गेल्या वर्षी 2 वर्षामध्ये फक्त आठवड्यातनं एकदा पाणी पुरवठा येत नव्हता. आता तुम्ही काय केलं, 2 वेळा करून टाकला आठवड्यातनं. ऑलरेडी सिडकोच्या सोसायटी आहेत, LIG परिसर आहे, ऑलरेडी तिथं बांधकाम बरंच झालेलं आहे. लोकांना पाणी मिळत नाही, पुरवठा नीट होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही आठवड्यातनं 2 दिवस केल्यामुळे लोकांना 4 दिवस पाणी पुरवठा होत नाही. तर पुढचे 2 दिवस सप्लाय व्हायला परत चेन बसायला त्याला परत 2 दिवस लागतात. परत तिसऱ्या दिवशी तो सोमवार येतो किंवा जे प्रत्येकाला एक वार दिलाय त्याप्रमाणे. त्यामुळे प्रशासन काळ बरा होता. आठवड्यातनं एकदा तरी पाणी पुरवठा बंद होता. आता तुम्ही 2-2 वेळा करून टाकलेला आहे. मग तुम्ही सत्तेवरून उपयोग काय केला? त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आमचे बरेच इथं आता उपशहर अध्यक्ष आहेत, सर्वांना बोलायचं आहे. प्रशासन काळामधला काळ काय आणि आताचा काळ काय, काही फरक पडत नाही. प्रशासन काळातनं जी गोष्ट प्रशासनाला भेटत होती ती आता सत्ताधाऱ्यांना भेटते. एवढाच काहीतरी त्यातला तो फरक झालेला आहे. बाकी लोकांसाठी यांच्यासाठी काही गोष्टी नाही. आरोग्याचा विषय, अनेक गोष्टीवर बरेच मुद्दे आहेत. आमच्या बाकीचे लोक पण या बाबतीत बोलतील. आरोग्य सेवेचा फार बट्ट्याबोळ झालेला आहे. नुसत्या मशीनचं उद्घाटन करून गेलेले, एकही तिथं झालेले नाही. माझी इथं पशुवैद्यकीय दवाखाना झालेला आहे प्राण्यांसाठी. आणि आपल्या इथं मीनाताई ठाकरे, मीनाताईमध्ये जर कोण व्यक्ती गेली, मग ती कुठली असो, 10 रुपयामध्ये त्याला केस पेपर काढला जातो. परंतु एखादा छोटा तुम्हाला कुत्रा असेल, मांजर असेल, रस्त्यावर पडलं आणि त्याला जर तुम्ही घेऊन गेलात, तर तिथं आमच्या इथं आहे ते जुईनगरला, तिथे 200 रुपये लागतात केस पेपर काढायला. मला सांगा, जर माणसाला हे करण्यासाठी 10 रुपयामध्ये त्याची ट्रीटमेंट होते, पण प्राण्यासाठी 200 रुपये कुठल्या बेसमध्ये गेले? बरं ते केले कोणाला, अजून कोणाला माहिती नाही. मी ज्यावेळी नगरसेवक झाल्यानंतर पहिलं पत्र दिलं, मला आयुक्त साहेबांनी सांगितलं की सर आता तुम्ही नगरसेवक झालेल्या 4 जण, तुम्हाला मिळून आम्ही तिथं कार्यक्रम करू. कोणाला कळलंच नाही. मी आपला रोज फॉलोअप घेतो तेव्हा मला लक्षात आलं की ऑलरेडी चालू झाले. आज 400 प्राण्यांवर तिथं ट्रीटमेंट पण चालू आहे. कुठल्याही प्रकारचं माहिती नाही कोणाला. सगळा असा कारभार अंधा कारभार चालू झालेला आहे. या बाबतीत बरेच जण बोलतील. माझं एवढंच भूमिका आहे की ह्या बाबतीत सत्ताधाऱ्यांनी जी खरी वस्तू ते लोकांना सांगावी. तू नाले सफाईचं काय तू बोल, पाणी चोरीचा एक विषय सविनय म्हात्रे आमचे बोलते. याबद्दल काही वर्तमानपत्रात बातम्या सुद्धा आल्या होत्या. आपण महानगरपालिकेतर्फे आपली जी मोरबे इथून जी पाण्याची लाईन येते, तर ती विचुंबे आणि देवल बोल या 2 गावातून येते. त्याच्यामुळे आपण त्यांना 700 युनिट पाणी द्यायचं ठरवलं होतं. त्याच्यासाठी आपण एक ही पाईपलाईन टाकली होती, जी GI ची दिसते ना ती. परंतु मागील 1.5 वर्षापासून त्याच्याच बाजूला सेम त्याच व्यासाची 6 इंचाच्या 2 पाईपलाईन त्यांनी जोडलेल्या आहेत आणि त्या पाईपलाईन मधनं दररोज लाखो लिटर, म्हणजे आम्हाला फक्त सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास पाणी येतं. परंतु विचुंबे आणि देवत या गावांना त्या ग्रामपंचायत या माध्यमातून पाणी चोरी करत आहेत आणि त्यांना 24 तास पाणी पुरवठा आहे. आपण जो त्यांना पाणी देतो तो 1400 युनिट नंतर बंद होतो. परंतु या 2 लाईन त्यांनी इलिगली केल्यामुळे जवळजवळ 24 तास लाखो लिटर पाणी ते आपलं चोरत आहेत. आणि नवी मुंबईचं पाणी चोरत असताना महानगरपालिका फक्त बघायची. या 2-3 लोकमत मध्ये आणि काही वृत्तपत्रात या बातम्या आल्यानंतर त्यांनी एक नोटीस काढली. सगळे फोटोज दाखव. हे बघा, हे असं पालिकेने मे मध्ये त्यांच्यावर कारवाई पण केली या मे मध्ये, आणि तो पूर्ण खड्डा बुजवला कॉन्क्रीट टाकून. जवळजवळ 300-400 पोलीस नेऊन त्यांनी ते बुजवला होता. परंतु लगेच दुसऱ्या दिवशी परत त्यांनी तो खड्डा खोदला आणि ही जी पाईपलाईन आहे ती तिथं, हे बघा, या 2 पाईपलाईन आहेत ना, या अशा त्यांनी टाकलेल्या आहेत आणि जवळजवळ लाखो लिटर पाणी चोरलं जातंय. तर परंतु प्रशासन गप्प. आम्ही शिंदे साहेबांना भेटलो, परंतु ते बोलतात की आम्ही कारवाई नाही करू शकत, तिथले गाववाले मारायला धावतात किंवा काय. मग पोलीस कुठे आहेत आणि हे गुन्हा का नाही दाखल करत त्यांच्यावर? यांनी 80 लाखाची त्यांना दंड आकारलाय. जवळजवळ 6 महिने झाले दंड वसूल करणं त्यांना अपयश आलेलं आहे. आणि आता मी मागणी केल्यानंतर परत 40 लाख त्यांना दंड लावणार असं बोलतात. पण ती
हे जे पाईपलाईन 2-2 पाईपलाईन टाकले तर तोडत का नाही? जर यांना एवढीच भीती वाटते मग पोलीस प्रशासन काय करते आणि हे स्वतःहून गुन्हा का नाही दाखल करत त्यांच्यावर? नवी मुंबईचं पाणी चोरलं जात असताना की यांचे कोण इंजिनियर याच्यामध्ये काय खातात का? कारण जवळपास 10 लाखाचा हे पाणी कर आपला ते चोरतात, म्हणजे 10 लाख महिन्याला आपल्याला यायला हवे या एक्स्ट्रा पाईपलाईन मधनं, परंतु एकही पैसा आपल्याला येत नाही. 80 लाखाची थकबाकीची नोटीस त्यांनी दिलेली आहे बघा, पण याचं काय हेच नाही. ही बघा, ही पालिकेने त्यांना रितसर नोटीस काढलेली आहे. 80 लाख भरा. तारीख 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 हे करा, डिक्लेअर करा तारीख. 12 मे मध्ये, 12 मे ला आता, परंतु पाठपुरावा काहीच नाही. आणि 80 लाख यांनी याचे 80,92,560 इतके महानगरपालिके कर भरणा करण्याबाबतचे पत्र त्यात दिलेले आहे. आणि यांनी झेडपीचे आपले जे कलेक्टर आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांना असं पत्र लिहिलं की तुम्ही यांच्यावर कारवाई करा, परंतु हे स्वतः गुन्हा दाखल का नाही करत आहे? पाणी आपलं चोरलं जाते ना. तर आमची अशी मागणी आहे की ह्या ज्या पाईपलाईन ज्या दोन्ही यांनी चोरून वापरत आहेत त्या त्वरित तोडण्यात यावा आणि यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि नवी मुंबईचं पाणी हे नवी मुंबईकरांना परत मिळावे. धन्यवाद. सचिनजी, तुम्हाला त्या नाल्यावर काय बोलायचं? हा, बोला बोला बोला. दोन विषयाबद्दल मला थोडक्यात बोलायचं आहे की जसं नाले सफाईबद्दल महापौरांचा आणि आयुक्तांचा दावा आहे तो आम्ही सबसिडी खोल ठरवलेला आहे. नेरूळ सेक्टर 19 मध्ये जो नाला होता तिथे आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवलं की तिथे साधारणतः 3.5 ते 4 फुटाचा गाळ तिथे आहे. साधारणतः तो नाला जवळपास 50 फुटाचा नाला आहे रुंदीला आणि तो लांबी पकडली तर 2-3 किलोमीटर लांब नाला आहे. एवढा प्रचंड मोठा गाळ आहे, किमान 400 ते 500 डंपर बसतील एवढा मोठा गाळ आहे. त्यांनी मागच्या 7-8 वर्षापासून त्याची नाली सफाई केलेली नाही. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि कचरा डिपार्टमेंट या 2 डिपार्टमेंट मधल्या वादात ही नाली सफाई अडकलेली आहे. असेच बोंब संपूर्ण नवी मुंबईत आहे. त्यामुळे आमची विनंती आहे आयुक्तांना आणि सन्माननीय महापौर मॅडमना, तसेच सभागृह नेत्यांना, खोटे बोलणे तुम्ही थांबवावे, रस्त्यावर उतरून तुम्ही कार्यवाही करावी. आणि पाणी चोरीबद्दल मला एक मत मांडायचं आहे की पाणी चोरी असेल किंवा त्याचं जे दूषित पाणी येत आहे, दूषित पाण्यावरती महापौर मॅडम म्हणतात की पाणी स्वच्छ आहे. आपले आयुक्त साहेब असतील किंवा अरविंद शिंदे असतील अतिरिक्त शहर अभियंता, ते म्हणतात पाणी शुद्ध आहे. पण लाखो नवी मुंबईकरांच्या घरामध्ये जे नळाला पाणी येते ते दूषित पाणी आहे. 20-25 दिवसापासून सर्व नागरिक ओरडत आहेत पाणी अस्वच्छ आहे. तरी पण ह्यांना त्याचं कारण काय आहे? कारण ह्यांनी आपल्या समोर आणले का अजून? त्यांनी अजून कारण आणलंय काय? मुंबईमधलं तुम्ही पाणी पिता, याचा अर्थ मुंबईमधलं पाणी जर स्वच्छ आहे तर मध्ये कुठे पाणी दूषित होतंय त्याचं तुम्ही कारण तुम्ही समोर आणलं का त्यांनी? ही आमची माहिती आहे की त्याप्रमाणे साधारणतः 17 ते 20 MLD पाणी जवळपास दररोज 17 ते 20% पाण्याची चोरी होते किंवा पाणी ते वाया जातं नवी मुंबईत. साधारणतः नवी मुंबईला 300 ते 350 MLD पाण्याचा दररोज पुरवठा होतो मुंबईमधून. त्यातलं साधारणतः 50 ते 60 MLD पाणी दररोज वाया जातं. का? कारण की ह्यांनी जे आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी, आपल्याकडे जे पाईप आहे ते भरपूर जुने आहेत. मी बघितलं तर मला वाटतं वाशी समाचार यांचा व्हिडिओ होता, त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की गटारातून पाईप गेलेला आहे, पाईप किती प्रमाणात सडलेला आहे. असेच पाईप सर्व सडलेले आहेत. आपण जर नवी मुंबई जर म्हणतात हे की हे 21व्या शतकातील शहर आहे, तुमचं 7,000 कोटीचं बजेट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही जर शहरं बघितली, टोकियो शहर असेल किंवा सिंगापूर शहर असेल, तिथे फक्त जी पाणी त्याला म्हणतात नॉन रिव्हेन्यू वॉटर म्हणतात. जे वॉटर जे तुमच्यापर्यंत घरामध्ये पोहोचत नाही ते मध्येच गायब होतं. असं तिथं साधारण 2 ते 3% प्रमाण आहे त्या शहरामध्ये. आणि आपल्या शहरामध्ये नवी मुंबई सारख्या प्रगत शहरामध्ये 17 ते 20% पाणी हे वाया जातं. हे अपयश कोणाचं आहे? त्याचं अपयश अरविंद शिंदे असतील किंवा कैलास शिंदे असतील, ते घेणार आहेत की नाही? मागच्या 15-20 वर्षापासून तुमची जुनी पाईपलाईन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अद्ययावतपणा आणणार आहात की नाही? आता इथे तुम्ही ठिकठिकाणी सेन्सर लावून असेल किंवा आता जगामध्ये प्रगत तंत्रज्ञान निवड आलेलं आहे की IoT सारखी गोष्ट आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स याचं मिश्रण करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी असेल पाणी चोरी त्या तुम्ही थांबू शकता किंवा हे तुम्हाला कळू शकतं. महापौर एवढं आश्चर्य वाटतं की 21व्या शतकातील महापौर ठिकठिकाणी जात आहेत,
नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चेक करतात दूषित पाणी आहे की नाही. दूषित पाणी हे कळायला तुमच्याकडे जर अद्ययावत तंत्रज्ञान असतं तर हे तुम्हाला लगेच कळालं असतं. हे तुमचं अपयश आहे. तुम्ही ठिकठिकाणी जाताय, सिवूडमध्ये जाताय, तुम्ही नेरूळला जाताय, कोकणखेड्याला जाताय, तुम्हाला गरज काय? हे सर्व तुम्हाला जागेवर बसून कळायला पाहिजे. म्हणजे तुमचे जे तुमचे आता इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे ते खरंच एवढे क्वालिफाय आहेत का? ह्याचा जरा विचार मला वाटतं कैलास शिंदे साहेबांनी करावा. तुमच्या जर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची क्षमता नसेल तर तुम्ही दुसरीकडून म्हणजे थर्ड पार्टीकडून तुम्ही त्यांचा अभिप्राय मागून घ्या. त्यांची एक्सपर्टीज तुम्ही घ्या. IIT सारखी संस्था आहे, VGTI सारखी संस्था आहे, त्यांच्याकडून तुम्ही एक्सपर्टीज मागून घ्या आणि तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये तेवढा सुधारणा करा की तुमची जी पाणी गळती असेल ती थांबली जाईल. त्याच्यावरती सन्माननीय महापौर मॅडमनी या विषयावर विचार करावा आणि नवी मुंबईला खऱ्या अर्थाने एक शहर बनावं अशी आमची विनंती आहे. आमचे नगरसेवक अभिजित देसाई, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे आणि शहर सचिव सचिन कदम हे तिघेही इंजिनियर आहेत. सविनय स्वतः डिप्लोमा होल्डर आहे, सचिन आमचे डिग्री होल्डर आहेत. त्यामुळे त्या तिघही जे इंजिनियर असले तरी पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांनी सगळी तांत्रिक बाब या विषयातली सांगितली. तर मी सांगेन की आता सभागृहामध्ये सभागृह नेते श्रेय घ्यायच्या वेळी मात्र सगळ्यात पुढे असतात आणि असं काही संकट आलं की आमची जी भगिनी आहे, जी महापौर आहे, तिला मात्र पुढे केलं जातं. त्या स्वतः मोरबे धरणात जात आहेत, पाण्याची टेस्ट करतायत. किमान आपलं ते भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही म्हणणार नवी मुंबई महानगरपालिकेवर, बोनकोडे जनता पार्टी आहे जी काय आहे ती. तर त्यातले जे काही नेते आहेत तिथे असणारे, त्या बोनकोडेमध्ये असणारे, जिथून ते नवी मुंबई महानगरपालिका चालवत आहेत, त्यांना माझी विनंती आहे, इथे आम्ही पाण्याचं काही सॅम्पल आणले ते आपण जरा पिऊन दाखवा. मी काल बघितलं वाशीचे भारतीय जनता पक्षाचेच नगरसेवक तेच महापौरांना सांगतात दूषित पाणी येतंय, अपुरा पाणी पुरवठा होतोय, दूषित पाणी येतंय, अपुरा पाणी. मग तुम्ही करताय काय? तुम्ही जर 4 ते 5 महिने जर सत्ता म्हणून सरकारमध्ये तुम्ही आहात, महानगरपालिकेत तुम्ही आहात, आता सचिन कदम, अभिजित देसाई या सगळ्यांनी सांगितलंय की आपल्याकडे IIT सारखी एवढी मोठी संस्था आहे, VGTI सारखी संस्था आहे. मग अरविंद शिंदे कुठे जाऊन टेस्ट करून येत आहेत आणि सांगतायत की हे पाणी पिण्यायोग्य आहे. गंमत की मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई हे पाणी पिऊन आजारी येत गेले 4 दिवस. याच्यापेक्षा अजून काय वेगळं उदाहरण दिलं पाहिजे? म्हणजे समोर माझ्या समोर बसले, मला विनयजी पण त्या दिवशी बोलले की तुमच्यापैकी अर्धे पत्रकार आजारी आहेत पोटदुखीने. मतलब संदीप तुम्ही इथे रेणुसे इथे राहिलात वाशीला. वाशीला किती स्वच्छ पाणी येतंय? खरं म्हणजे सगळ्या नगरसेवकांनी ज्यांना ज्यांना वाटतंय स्वच्छ पाणी आहे, बेसिकली सत्ताधाऱ्यांनी, त्यांना आम्ही हे पाणी पाठवणार आहोत आजपासून. एक ग्लास नाही, किमान टेस्ट करा आणि पुढची 4 दिवस कामात येऊन दाखवा. 21व्या शतकातली महानगरपालिका म्हणतोय आणि आपल्याकडे यंत्रणा नाही. काय यंत्रणा नाहीये? म्हणजे पाण्याच्या नावाने बोंब, दूषित पाणी, गढूळ पाणी, अपुरा पाणी पुरवठा. नाले सफाईच्या नावाने बोंब. का CCTV लावून नाले सफाई का होत नाही? हे केलं होतं ना महासभेत कधी काळी की CCTVच्या देखरेखीखाली नाले सफाई झाली पाहिजे होती. मग ती का होत नाहीये? आणि झाली असेल तर ते CCTV जाहीर करा. ते बघायला द्या लोकांना नाले सफाई झाले की नाही. 15 मेची डेडलाईन मागे गेली. सगळ्यात धोकादायक आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर पाऊस चांगला झाला तर नवी मुंबईत सगळ्यात जास्त खड्डे पडणार आहे आतापर्यंतच्या इतिहासात. कारण हे खड्डे दुरुस्तीचं पण जे आहे ते कुठलंही काम केलेलं नाही अद्यापपर्यंत. ते 15 मेच्या आत व्हायला पाहिजे होतं. आरोग्याच्या नावाने बोंब. म्हणजे आमच्यासोबत युती असलेल्या आमचे उबाटाचे सहकारी गेल्या काही दिवसांपूर्वी गेले. मोठा गाजावाजा केला, आम्ही MRI मशीन आणली म्हणून. MRI मशीन बंद. पुढचं तुम्हाला सांगतो, आमचे विभागाध्यक्ष सागर विचारे त्यांनी पाठपुरावा केला MRI मशीन का बंद आहे.
तर सिमेंस कंपनीकडून क्लिअरन्स आलेलं नाही म्हणे, जिथून मागवली ते. त्याच्या पुढे जाऊन आम्हाला माहिती मिळाली की क्लिअरन्स मिळालाय. बोनकोडेंचे जे मंत्री आहेत त्यांची वेळ मिळत नाहीये म्हणून उद्घाटन राहिले. वनमंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतर, उद्घाटन झाल्यानंतर एमआरआय मशीन चालू ना, तोपर्यंत मारा तुम्ही नवी मुंबईकर. म्हणजे क्लिअरन्स सिमेंटचा नाही, बोनकडेचा क्लिअरन्स झालेला नाही म्हणून एमआरआय मशीन बंद. आणि आता विधान परिषदेची आचारसंहिता आहे. आचारसंहितेत क्लिअरन्स लगेच येणार नाही, त्यामुळे ते प्रकार चालू आहेत. एका कूलरमध्ये उंदीर मरतो आणि ते पाणी प्यावं लागतं. सेम जुईनगरला पण टाकीमध्ये मनुष्य मनुष्य मेलेला होता. 4 दिवस तेच पाणी. 5व्या दिवशी टाकीत कळलं की माणूस मृत आहे. स्वच्छतेच्या नावाने बोंब. नवी मुंबई महानगरपालिकेचं वाशीचं संदर्भ रुग्णालय, त्याचं जनरल वॉर्ड, त्याचे आयसीयू, त्याचे वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आहे. मागे 2,000 रुपये द्या, त्याच वेळी बॉडी देतो म्हणून प्रकार इथे झालेला आहे. 2 वेळा काहीतरी एका महिलेचं सिजर झालंय, त्याच्या बातम्या तुम्हीच वर्तमानपत्रातल्या आमच्या सगळ्या तुम्ही प्रतिनिधींनी दिलाय. आणि त्यांच्या काळात झालं, त्यांना आता एमओएच म्हणून बसून ठेवलंय इकडे. मोठी धक्कादायक बाब, ह्या 2,000 रुपयात बॉडी, 2,000 रुपये द्या म्हणून बॉडी देतो, हा जो प्रकार झालाय, याच्या संदर्भात संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका म्हणून आमच्या विभागाध्यक्षांनी मागणी केली. ती मागणी आता जे एमओएच ज्यावेळी इथे डीन होते महानगरपालिकेत संदर्भ रुग्णालयात, त्यांनी त्यावेळी जवाबदारींना केली की काळ्या यादीत टाकण्यात यावं. वाशीचा एका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाच्या पोराचं कंत्राट आहे, संपत शेवाळ यांच्या मुलाचं. त्याला काय काळ्या यादीत टाकलं नाही. नंतर यांना एमओएच व्हायचं होतं, मग यांनी सांगितलं की नाही, ती टेक्निकल मिस्टेक आहे, आमच्याकडून चुकून मिस्टेक झाली. लेखी आपल्याकडे आरटीआय मध्ये आहे का रे, प्रिंट दाखव. एवढं टेक्निकल एरर. आम्हाला तर वाटलं सुशील कुमार शिंदेंनी ज्यावेळी एखादा जाहीरनामा काढला होता काँग्रेसच्या वेळी, त्याच वेळी टेक्निकल एरर झालेला. बीजेपी वाल्यांचा कधी वाचून व्हायला लागला. 40 लाख रुपये. महापौर म्हणतायत की आम्ही राहणार नाहीये तिकडे. आमची भगिनी सांगते महापौर की त्या राहणार नाहीयेत महापौर बंगल्यात. मग तुम्ही 40 लाख रुपये का खर्च करताय? हे लिहून दिलेलं आहे की ब्लॅक लिस्टेड आदेशाची प्रमाणित प्रत, त्याने सांगितलं टायपिंग मध्ये झालेल्या चुकांमुळे सदोष बनवण्यात आले होते. हे नंतर पाठवतो तुम्हाला. 40 लाख रुपये का खर्च करताय मग तुम्ही महापौर बंगल्यावर? तिथे सभागृह नेते काय बैठका घेणार आहेत? महापौरांच्या इथे 24 तास सभागृह नेतेच. महापौर महानगरपालिका चालवतात की सभागृह नेते चालवतात? आणि मग संकटाच्या वेळी पळून का जाताय? मग आमच्या बहिणीला पुढे करता तुम्ही. म्हणजे नालेसफाईचा विषय आला, महापौर मॅडम बोलते. गढूळ पाण्याचा विषय आला, महापौर मॅडम बोलते. अपुरा पाण्याचा विषय आला, महापौर मॅडम बोलते. मग तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार आहात? सेम गणवेशाचा विषय लिहून द्यावं सभागृह नेत्यांनी आणि बोनकोडेतल्या नेत्यांनी. शाळा कधी सुरू होणार आहेत? 15 जूनला. एकूण एक मुलाला 80 शाळेमधल्या 50,000 विद्यार्थी, प्रत्येकाला गणवेश मिळेल. आम्ही मान्य करतो तुम्ही 100 दिवसात खूप मोठं काम केलंय. आहे हिंमत? 2 वर्ष तो मफतलाल नावाचा कंत्राटदार आहे. गेली 2 वर्ष सातत्याने 210 दिवस त्याने उशिरा गणवेश दिले. 210 दिवस. म्हणजे जून मध्ये शाळा सुरू होते, यांनी नोव्हेंबर डिसेंबरला गणवेश दिले. त्याच व्यक्तीला कंटिन्यू करा म्हणून यांनी केलं. हे यांचं काम. त्याला 210 दिवस उशिरा म्हणून त्याला दंड आकारला का? 0. त्याला ब्लॅकलिस्टेड केलं का? 0. 2018ला ना तो एक किस्सा एफआयआर झाली ती. 2018ला यांचा जो अगोदरचा जो कंत्राटदार होता त्याच्यावर एफआयआर झालेली आहे. याच्या शिक्षण अधिकारी संघवी याचं स्वतःचं नाव आहे, शिक्षण अधिकाऱ्याचं नाव आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं. त्या संघवींना आता परत पैसे खातात म्हणून काहीतरी अजून शालेय आयकार्ड घोटाळ्यामध्ये परत सस्पेंड केलं होतं काहीतरी राज्य सरकारने सुद्धा.
यांनी नाही केलं. हे यांचे कंत्राटदार. 18ला कुणाकडे सत्ता होती? 2018ला प्रशासन होतं का? प्रशासन नव्हतं ना 2018ला. 15ला यांच्याकडे सत्ता होती. 18-19 पर्यंत यांच्याकडे सत्ता होती. हे यांचे कंत्राटदार, ही यांची कामं 100 दिवसाचं यश सांगतायत आम्हाला. म्हणजे गणवेश घोटाळा. बरं, या गणवेशाच्या ह्याच्यात आमचे अभिजित देसाई तिथे एकटे लढतायत आणि सांगतायत की द्या महिला मंडळांना, महिला बचत गटांना गणवेश द्या, म्हणून तिथे आक्रोश करताय. विरोधी पक्षातले कोण फार बोलायला तयार नाही, सत्ताधाऱ्यांचे बोलायला तयार नाहीत, कारण त्या मफतलाल कोण प्रत्येकाला टक्केवारी पाहिजे. बरं, आता माझ्याकडे शासनाचा निर्णय आहे 29 मेचा. स्वतः शासन म्हणते आता. आमचे अभिजित देसाई तर म्हणतच होते, पण अभिजित देसाईंची री आता राज्य शासनाने ओढलेली आहे आणि शासन म्हणतंय शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले पाहिजे आणि तेही स्थानिक महिला बचत गटामार्फत. आता तरी बोनकडेचे नेते ऐकणार आहे का राज्य शासनाचं? तरी हे 29 मेचं पत्र आहे. अहो, हेच घर घर तिरंगा म्हणून तुम्ही महिला बचत गटांना तिरंगा शिवायला दिला आपला. जानेवारीत तुमचं सरकार, तुमची सत्ता आल्यानंतर सगळ्यात पहिला तुम्ही काय करायला पाहिजे होतं? हा विषय करायला पाहिजे होता. तुम्ही जर 5 महिन्याने घेता आणि आता सांगताय की महिला बचत गटांची तयारी नाहीये, त्या कमी वेळेत हे होऊ शकत नाही. अरे 20%, 30%, 40% तर तुम्ही महिला बचत गटांना द्या. का पहिला या महिला बचत गट काय स्थापन केलीत मग तुम्ही? इलेक्शन आलं की फक्त त्यांना पैसे द्यायचे आणि मतं आपल्या बाजूने घ्यायची. म्हणजे शिक्षणाच्या नावाने बोंब, आरोग्याच्या नावाने बोंब, नाले सफाईच्या नावाने बोंब, पाणी पुरवठ्याच्या नावाने बोंब. मग कुठलं यश साजरं करताय? मला मिळालेली माहिती अजून गमतीची आहे. मागच्या वर्षी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने आपले चांगले इंजिनियर मिळावेत म्हणून राज्य शासनाने परीक्षा घेतली की आपल्या असलेल्या इंजिनियर जे आहेत त्यांची परीक्षा घेऊ आणि त्याच्यातून जे चांगले उत्तम दर्जाचे आहेत, ज्यांना टाउन प्लॅनिंग बद्दलची माहिती, ज्ञान आणि पुढचं नवी मुंबई शहराच्या बद्दलचे मिळेल. आपला एकही ज्युनियर इंजिनियर त्या परीक्षेला पास झाला नाही. एकही. त्यामुळे यावर्षी परत परीक्षा डिक्लेअर केली आणि ती परीक्षा घेतली नाही त्याच्या अगोदरच 3 इंजिनियरची नियुक्ती टाउन प्लॅनिंगला झाली. कशी? बोनकोडेवरून कुठला आदेश आला? कोणी आर्थिक व्यवहार केला? का व्यवहार झाला की नाही झाला? हे तुमचं यश. हे यश साजरं करायचं 100 दिवसांचं. पहिल्यांदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत सभागृह नेते झापतायत दुसऱ्या स्थायी समितीच्या सदस्याला, त्यांच्याच पक्षाच्या. हे 100 दिवसाचं यश आहे. मध्ये तुम्ही ते काय, तो याचा विषय सांगा, ते 2 नगरसेवकांचा काय काय विषय होता तो कंत्राटाचा, इतापी आणि काय ते गवसचा, काय सांगा तो, ते यश सांगा. दुसऱ्याच्या वॉर्डामध्ये, एकाच्या वॉर्डामध्ये दुसरा नगरसेवक त्याचा कॉन्ट्रॅक्टर देतो, मग त्याच्यासाठी ती भांडणं होतं. ते पत्रकारांना माहिती आहे की तुम्ही काय काय गोष्टी यांचं राजकारण चाललेलं आहे ते, त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त बोलण्यात काय अर्थ नाही. परंतु एक यांचं झालेलं आहे असं की यांना कुठल्याही प्रकारची कामं करायची नाही आहेत. त्यांना बोलल्याप्रमाणे तिथं विरोध करायचा, नंतर जाऊन सेटलमेंट करायची, अशा प्रकारे राजकारण चाललंय. मला एक फक्त ह्याच्यात एकच गोष्ट खटकते की विरोधी पक्ष आहे कुठे या बाबतीत? विरोधी पक्षाचे 42 नगरसेवक आहेत. 42 नगरसेवक. आज माझं ह्याच्यात थेट आरोप आहे, विधान परिषदेची निवडणूक डिक्लेअर झालेली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष सुद्धा महत्वाच्या भूमिकेत असायला पाहिजे ना. आज नवी मुंबईकर त्रासलेले आहेत, पाण्याचा अत्यंत गंभीर असा प्रश्न उभा ठाकलेला आहे. विरोधी पक्षाने या बाबतीत भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे होती अजून. विधान परिषदेला तुमचा उमेदवार उभा केला म्हणून तुम्हाला भाजपाची मदत पाहिजे म्हणून तुम्ही लोकांना वेटीवर धरणार आहात का? असंच राजकारण तुम्ही करणार असाल तर लोकांना कळून चुकलंय की दोघं हे एका माळेचे मणी आहेत म्हणून. हा महत्वाचा विषय. स्थायी समितीच्या बैठकांचं मी ऐकतो, दिवसभर बैठक चालली पाहिजे, अरे 2 तास तर चालवा, 3 अर्ध्या तासात. स्टँडिंग कमिटी आहे की अंडरस्टँडिंग कमिटी आहे? आम्ही मागे इलेक्शनच्या अगोदर तो गार्डनचा घोटाळा काढला, त्याच्याबद्दल एक चर्चा नाही.
त्याच्याबद्दल सभागृह नेते बोलत नाही, विरोधी पक्षातले बोलत नाही, आमचे बोंबलत आहेत. ते काहीतरी नाव आहे तदर्थ समिती. त्या समित्या स्थापन केल्या. एक प्रशासन काळात 5 वर्षात जे काही घोटाळे झाले त्याच्या चौकशा लावणार होते. बैठक झाल्यानंतर काय झालं? एक बैठक नाही, नुसतं समित्या डिक्लेअर केला, याला खुश त्याला खुश तो खुश. म्हणजे गार्डनच्या नावाने बोंब, समित्यांच्या नावाने बोंब. हे आता अभिजित देसाईंनी सांगितलं, एका शाळेला आम्ही जो सातत्याने मराठी शाळेचा विषय सांगतोय की तुम्ही पहिलीपासून सगळ्या सर्रास सकट सगळ्या शाळा तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या करू नका. काय प्रायोगिक तत्वावर ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे त्या करा. तो हट्ट चालवलाय. बरं, आता शाळा 15 जून पासून सुरू होणार आहे. तुम्ही पहिलीचे वर्ग सुरू करणार आहात किंवा नर्सरीचे वर्ग सुरू करणार आहात इंग्रजी माध्यमाचे 80 शाळांमध्ये. काय त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुमच्या शिक्षकांचं तुमच्या भाषेतलं प्रशिक्षण पूर्ण झालंय? काय शिक्षकांची भरती झाली इंग्रजी माध्यमातल्या शिकवण्याची? कुठलीही तयारी नाही, कुठलीही पूर्वतयारी दिसत नाही. अजून पाठ्यपुस्तकांचं नाही. आम्ही या ठिकाणी अजून एक डिक्लेअर करतोय. आताच मी म्हणालो महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची स्वच्छतेची बोंब आहे. मी या पत्रकार परिषदेतून सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय, तुम्ही तुमच्या कंत्राटदाराकडून काय पैसे घ्यायचे ते घ्या, खा. पुढच्या 2-3 दिवसात जर ती स्वच्छता नाही झाली, इथे स्टेजवर असलेली ही सगळी मंडळी आम्ही हातात झाडू घेणार आणि आम्ही हातात झाडू घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भ रुग्णालयात स्वतः जाऊन तिथले सगळी जी स्वच्छता आहे ती करा. जर यांना उद्घाटन करण्यासाठी वेळ नाहीये, आम्ही मागे कोपरकर्णे वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढला. तिथलं माता बाल रुग्णालय बनून तयार आहे, उद्घाटन नाही. भाजी मंडई बनून तयार आहे, उद्घाटन नाही. अशा कमीत कमी 50-100 वास्तू आहेत ज्या प्रशासन काळामध्ये बांधून तयार आहेत. 5 महिन्यामध्ये सत्ताधाऱ्यांना वेळ नाही. इथले जे मंत्री आहेत त्यांना वेळ नाही. ही उद्घाटनं पुढच्या काही दिवसात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, कायदा आम्ही हातात घेऊ, पण त्याची उद्घाटनं आम्ही करणार. हा, ते बोला ना. म्हणजे प्रशासन काळात त्याला कुठे आग लागली नाही. हे आले आणि ऐरोलीचं नाट्यगृह जळालं. किती शुभ संकेत आहेत बघा यांचे. आता जाळलं, पुढे काय झालंय? काय जळालंय? त्यात कुणाला काय कंत्राटदाराला काय नोटीस पाठवली, मेमो पाठवला, अधिकाऱ्यावर कारवाई झाली, ज्याच्या देखरेखीखाली ते चाललं होतं त्या इंजिनियरवर कारवाई झाली. बरं, ते जाऊ दे. वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहाचं आमचे किरण सावंत सांगतील काय सध्या परिस्थिती सांगा. जे नाट्यगृह आम्ही अनेक वर्ष आंदोलन करून त्याला 10-12 करोड रुपये मंजूर करून आता जे श्रेय घेत आहेत ते नाट्यगृह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे झालेलं आहे. ते तुम्हाला सगळ्यांना नवी मुंबईकरांना माहिती. पण आता त्याची अवस्था बघा काय. आपलं वाशीचं जे नाट्यगृह आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळं कलाकार वगैरे आहेत त्याचं कौतुक करत असतात. पण हे पहिल्या माळ्यावरचं जे ग्रीन रूम आहे आणि त्याचं मेकअप रूम आहे ही त्याची अवस्था आहे. हे इलेक्ट्रिक सॉकेट, हे वरचं सिलिंग त्याच्या सळ्या निघालेल्या आहे. हे तुम्ही बघा, याची अवस्था बघा. हे अगर उद्या नाटक वगैरे करताना एखादा अपघात वगैरे झाला किंवा कोणी परफॉर्म करताना तर याला जबाबदार कोण असणे? पहिल्या माळ्यावरची ही अवस्था आहे. दुसरा विषय नाट्यगृहाचा असा आहे की बाहेर आज जवळजवळ 2-2.5 महिने झाले नाट्यगृहामध्ये नाटकाची जाहिरात होत नाही. इकडे बाहेरच्या भिंती हे काम करताना तुटलं होतं, त्याचं काम चालू आहे आणि ते जवळजवळ 2-2.5 महिने तसंच पेंडिंग आहे किंवा ते पटकन होत नाही काम, अशी अवस्था आहे आपल्या नाट्यगृहात. म्हणजे तिकडच्या लोकांची चौकशी केली तर ते सांगतात की बाबा माहित नाही कधी होणार आहे. या फायली कुठे अटकल्यात त्याच कळत नाही की कधी यांच्या फायली पास होणार आहेत, कधी या नाट्यगृहात जी अवस्था आहे सुधारली जाणार आहे. इतकं वाईट अवस्था आहे या बाबतीत. आपलं शूटिंग बद्दल मला एक म्हणायचं आहे की आपल्या इकडे चित्रीकरणा संदर्भामध्ये अख्ख्या मुंबईमध्ये असू दे किंवा ठाण्यामध्ये असू दे, इतर तर सगळीकडे डिपॉझिट जी अनामत रक्कम ती एकतर नाही आहे किंवा मुंबईमध्ये 25,000 आहे फक्त. आपल्या नवी मुंबईमध्ये 2.5 लाख रुपये डिपॉझिट घेतलं जातं की अगर कोणाला शूटिंग करायचंय.
मराठी सिनेमा नसेल. मराठी सिनेमा असो किंवा हिंदी सिनेमा असो, कुठलाही सिनेमा असो. महापालिका तर आपल्या इथे लोक हो. कसे येतील प्रोड्युसर, आणि अगर आपले प्रोड्युसर्स नाही आले अगर शूटिंग करायला ना, तर इकडचे जे नवी मुंबईतले कलाकार आहेत, टेक्निशियन आहेत, त्यांना कामं कधी मिळणार? इतकी वाईट अवस्था आहे आपल्याकडे कलाकारांचं असू देत किंवा टेक्निकल लोकांची ना. आणि म्हणजे महापालिकेकडून तर याच्या बाबतीत उदासीनताच आहे. कधी काय होतंय असं काय वाटत नाही. आणि माझा प्रश्न आहे म्हणजे कधी करतील हे, आणि करावं त्यांनी, म्हणजे या गोष्टी लक्ष घालावं. म्हणजे असे अनेक विषय. आता मध्ये आमचं संदेश डोंगरेने आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती. शाळांचं फायर ऑडिट झालेलं नाही आणि शाळा सुरू होणार आहेत 15 जून पासून. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांचं फायर ऑडिट झालेलं नाही. आम्ही आरटीआय मध्ये माहिती मागवली, माहिती आली, आणि 15 जून पासून या महानगरपालिकेच्या भरोश्यावर पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवायचं. मागची जी शिष्यवृत्ती आहे, आजच्या मी वर्तमानपत्रात वाचली, शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीची मिळालेली नाही. मग कुठलं यश? कोणकोडेच्या नेत्यांना माझं सांगणं आहे, कुठलं यश? त्याचे बॅनर तुम्ही लावा. तुमच्या अपयशाचे बॅनर पुढच्या काही दिवसात आम्ही नवी मुंबईत लावणार आहोत. या पद्धतीचा संपूर्ण गोंधळ कारभार या नवी मुंबईत चालू आहे. मला वाटतं तुला त्या विषयात काय बोलायचं तर बोल. काळेसाहेब, महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही जे विषय घ्या तिथे प्रीमियम असतात, लोक उपयोगी असतात, जनविधायक असतात, परंतु तुम्हाला विषय घेतल्यानंतर ते साधा ठेवत नाही. त्याच्यामुळे जे सत्ताधारी आहेत, म्हणजे तुमचे विरोधक आणि आता सत्ताधारी जे आहेत, मग ते शिवसेना असू दे, बीजेपी असू दे, ते बहुतांश पदाधिकारी आहेत किंवा नगरसेवक बोलतात की हा पळकुटा पक्ष आहे, हा विषय घेतो, नंतर पिढ्यात जाऊन लपतो आणि नंतर गायब होतो. त्यामुळे जनसामान्यांमध्ये असं एक सेट झालेली नरेटिव्ह की बाबा तुम्ही सेटलमेंट करणारा पक्ष आहे की काय? आणि आपलं ना त्याच्याबद्दल काय म्हणणं? प्रमोद महाजनांचं एक वाक्य होतं. त्यांना असाच प्रश्न एका पत्रकाराने विचारलाय, मी शेवटपर्यंत काही नेत नाही. ते म्हटले विरोधी पक्षाचं काम असतं सत्ताधाऱ्यांच्या झालेल्या चुका ज्या आहेत, त्यांनी केलेल्या चुका, त्याच्यावरती बोट ठेवणं, त्याच्याबद्दल सातत्याने बोल. विरोधी पक्ष म्हणून आमच्या हातात आहे. आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याने मीडियाच्या हा प्रश्न लोकांपर्यंत घेऊन जाणं, याच्यावरती आंदोलन करणं. पण त्या आंदोलन केल्यानंतर, केसेस घेतल्यानंतर, सातत्याने आंदोलनं केल्यानंतर जरी हे ऐकत नसेल, पुढे करायचं काय तर पुढे निवडणूक. आणि त्या निवडणुकीत आज आमचा एक वाघ गेलाय आणि सातत्याने मांडतोय. मला वाटतं की प्रश्न मांडणं, आंदोलन करणं आणि त्याच्यानंतर राजकीय पक्ष म्हणून निवडणुका लढवणं, या तीनही प्रोसेस आम्ही नवी मुंबईत करतो. म्हणजे सातत्याने मराठी शाळांच्या बद्दल आम्ही बोललो, विरोधी पक्ष नेत्याला महिन्याभरांनी जाग आली आणि त्यांनी काहीतरी याचिका दाखल. पुढे काय झालं मला कल्पना नाही. म्हणजे जो प्रश्न आम्हाला विचारला होता, आता हे सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. आम्ही सभागृहात विचारतो, कारण आमचा एक नगरसेवक आहे, आम्ही सभागृहाच्या बाहेर विचारतो. पण जिथे इथे 42 नगरसेवक जे विरोधी पक्षात आहे, ते ना सभागृहात विचारतात ना सभागृहाच्या बाहेर विचारतात. आम्ही सातत्याने आंदोलनं करू शकतो, आम्ही केसेस घेऊ शकतो. म्हणजे आज मला सकाळी फोन आला, आमच्या काही यांचा कार्यकर्ता, साहेब ते आज वॉरंट निघाले. म्हटलं कसलं रे? मागे मध्ये सायन पनवेल हायवेला खड्डे पडले होते, त्यावेळी आपण पीडब्ल्यूडीचं ऑफिस फोडलं होतं, तर मी गावी आहे, मी इकडे, मी तिकडे. काय करायचं? म्हणजे एक टप्प्यावरती तोडफोडचं सुद्धा आंदोलन केल्यानंतर रस्ते तसेच राहणार असतील, पाण्याची समस्या, आम्ही सतत मांडणी करणं हे आमचं काम. मांडणी करणं, त्याच्यावर आंदोलन करणं, त्याच्यावर रस्त्याची लढाई लढणं. आता फासावर तर जाऊ शकत नाही आणि यांचे सगळे कारनामे सतत उघड करणं. मग ते शिक्षणाचे असतील, आरोग्याचे असतील, नालेसफाईचा घोटाळा असेल, गार्डनचा घोटाळा असेल, ही सातत्याने मांडणी करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी आमची अभ्यास पूर्ण करतोय. मला वाटतं आपणही सगळ्यांनी सहकार्य करून ही गोष्ट नवी मुंबईकरांपर्यंत घेऊन जाण्याचं काम जर केलं आणि तुमच्या आणि आमच्या माध्यमातून जर या सत्ताधाऱ्यांवरती वचक राहिला, तर याच्या पुढे या चुका करण्याची हिंमत त्यांच्याकडून होणार नाही. आणि तुमचा पक्ष हा मराठी भाषेला प्रस्तुत आहे. मी याबद्दल पालिकेच्या शाळा इंग्रजीकरण विरोध करताय. तसाच खाजगी शाळा आहेत, त्यांनी टोटली मराठी माध्यम बंद करून सीबीएसई बोर्डच्या शाळा करून चालताय दिल्या गेले आहे. तुमच्या बाजूला निलेश नामकरे बघताय, त्यांना अनुभव CBSE शाळा करतात आता. टोटली मराठी शाळा बंद केली. हा. शेवटी बाकीच्या मुलांना शाळा ठेवली. आमचे निलेश बाणकेले बोलणार आहेत त्याच्यावर. बोला बोला. सर कसं आहे माहितीये का, त्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं 4 दिवस. सांगतो ना सर, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे ऐका म्हणे ना, तो. त्या
श्रीराम शाळेने आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्या महिलेने आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला शिक्षिकेने. प्रथमतः आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये नव्हतं गेलो, खाली विद्यार्थी बसले होते त्या संदर्भामध्ये, तरी आमच्या गुन्हा आणि त्या केसला आम्ही वारंवार जातो. विशेष म्हणजे आता गोलब साहेबांनी प्रश्न विचारला, प्रश्न एकदम योग्य आहे. कारण तुम्ही आम्हाला विचारलं तर आमचं बोलतात ना चित्र आम्हाला दिसलं पाहिजे. आम्ही असं कोणतं आंदोलन आहे की ते मागं नाही, पण आम्हाला एक रूपरेषा आहे, एक प्रेस टायमिंग तेवढ्या पुरतच आम्ही चालणार. पण आम्ही सत्तेदारांना वारंवार सांगतो, ऐरोलीमध्ये आता जेवढे महिला नगरसेवक आहे त्यांच्या महिला न फिरता त्यांचे नवरे अधिकाऱ्यांना घेऊन वार्डामध्ये फिरतात. तर नक्की महिला नगरसेवक तुम्ही बनवले तर तुम्ही त्यांच्या खाली तुमची टक्केवारी चालवायची. असे कितीतरी नगरसेवक नसताना बी त्यांचे नवरे तिथे फिरतायत. तर तुम्ही पत्रकार म्हणून विचारा ना की बाबा ज्यांना निवडून दिल्यात त्या महिलांना तुम्ही घरी बसवले आणि तुम्ही पुरुष म्हणून त्या अधिकाऱ्यांना बोलावतायत. ऐरोलीमध्ये प्रथमतः एमईसीबीची लाईट सारखी मराठी शाळा खाजगी मराठी बंद होतात त्याच्या बाबतीत भूमिका सांगा. हो सर, मी सांगतो ऐका ना, ते नक्कीच शहराध्यक्ष सांगतील, पण मी एक सांगू का, ऐरोली म्हणजे आमची पूर्ण नवी मुंबईमध्ये जिथं जिथं पदाधिकारी आहेत, आमचे बी आज 50-50 वर्ष आले, किती वर्ष आम्ही आंदोलन करायची आणि आम्ही आंदोलन बाकीच्या पक्षांनी काय करायचं. कधीतरी तुम्ही बी त्यांना प्रश्न विचारला तर बरं होईल. तर ह्याचा काय फक्त महाराष्ट्र मन सेनेने नाही घेतला, बाकीचे बी पक्षाचे जे तिथं रेबिन कापायला जातात, मच्छी बरोबर. पापलेट खायला जातात, आता खासदार इथे येतात नवी मुंबईमध्ये फक्त उद्घाटनापुरते येतात ना, त्यांना बी प्रश्न विचारला फक्त की मनसेने विचारलं की खासदार फक्त उद्घाटनापुरते येतात आणि संध्याकाळी मच्छी मटण खाऊन परत ठाण्यामध्ये जातात. असा आमचा बी आरोप आहे ना त्यांच्या लोकांना. त्यांना बी जरा थोडं जागा करा तुम्ही. जसं मनसे वारंवार नवी मुंबईमध्ये काही ना काही पत्रकारांना दिसतंय की आम्ही इथं काहीतरी करतोय. पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, महाराष्ट्र मनसेना आवर्जून नवी मुंबईमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त आंदोलन महाराष्ट्र मनसेनेचे इथं मी आवर्जून तुम्हाला सांगतो. नाही, मला वाटतंय पाटील साहेब, आम्ही भूमिका मागच्या पत्रकार परिषदेत मांडलेली आहे. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. कुठल्याही इंग्रजी माध्यमाच्या याला आमचा विरोध नाहीये, पण मराठी शाळा ज्याला मराठी माध्यम हवंय ते मराठी माध्यम उपलब्ध करून देण्याचं काम राज्य सरकारचं आहे, त्या महानगरपालिकेचं आहे. आता सगळ्याच खाजगी शाळा त्यांची पटसंख्या का कमी होतं हे राज्य सरकारने खरं म्हणजे काळजी घेतली पाहिजे. आता आपल्याला जो काही निकाल दिसलाय त्याच्यामध्ये मराठी विषयात नापास झालेले विद्यार्थी दिसत आहेत. एकाच बाजूला तो रिक्षा चालकांचा निर्णय फिरवला आणि 15 ऑगस्ट पर्यंत आता मुदत दिली. राज्य सरकारलाच इथे मराठी भाषा, मराठी माणूस नकोय, त्याच्यामुळे मराठी शाळा सुद्धा नकोय. याचा जाब आम्ही आमच्या पद्धतीने विचारतोय. नक्कीच आज विधानसभेत, विधिमंडळामध्ये किंवा राज्यसभेत, लोकसभेत आमची मंडळी नाहीयेत, पण रस्त्यावर जाब विचारण्याचं काम आमच्याकडून सातत्याने झालंय आणि याच्या पुढे सुद्धा नक्की होईल. दरम्यान महापालिकेने या पालिकेची शाळा इंग्रजी माध्यम करायचं ठरवलं. हो 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 परंतु त्यानंतर मनसेची भूमिका काय दिसते? नाही, आम्हाला खासून सांगितलं की आम्ही ते करणार हो हो आणि हो या वर्षीपासून ते सुरुवात करणार आहे. नाही, आता त्यानंतर तुमची भूमिका काही दिसून आली नाही किंवा तुम्ही नाही, आम्ही- त्याला कशा पद्धतीने- आम्ही मला वाटतंय आमचे नगरसेवक आणि सोबतच उबाटाचे नगरसेवक यांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या इथे पूर्ण वेळ तिथे आंदोलन केलं. स्वतः मला वाटतं तुम्ही सगळे ते बॅनर बिनर लावून हे केलं, सभागृहामध्ये आंदोलन केलंय. आता जर याच्या पलीकडे त्यांना करायचंच आहे तर आम्ही आमचा फक्त विरोध करणं आहे, याच्या पलीकडे काही करू शकत नाही. आता शेवटी हा चेंडू लोकांच्या कोर्टात आहे. जोपर्यंत लोक स्वतः रस्त्यावरती या विषयासाठी येणार नाही, शिक्षण धोरण ते हे करत नाही. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता कोर्टात याचिका दाखल केलेली आहे विरोधी पक्षांनी. आम्ही आता आमच्या पद्धतीची याचिका दाखल करतोय किंवा त्यांच्याबरोबर कोलॅप करतोय. मला वाटतं हा न्यायालयीन लढा लढणं, कारण रस्त्यावरचा लढा आम्ही लढलोय, न्यायालयीन लढा लढणं, सातत्याने ही गोष्ट सांगणं, म्हणजे ज्या कोपरखरणेच्या संस्थेला त्यांनी काहीतरी 35 कोटीचं काम दिलंय 10 वर्षासाठी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं कंत्राट. आरटी मध्ये त्या संस्थेची जी घणसोलीला शाळा आहे, आरटीचं उल्लंघन करून ती शाळा सुरू, उत्कर्ष महिला मंडळ, उत्कर्ष महिला मंडळ, काहीतरी पिंगळींचं ना, ASP म्हणून. म्हणजे हे प्रकार आहे. आता देसाईंनी मगाशी सांगितलं तसं आम्ही तेच सांगतोय, 5 वर्ष नगरसेवक आहे, तुम्ही 10 वर्षाचं कंत्राट कसं काय देताय?
या पद्धतीचा प्रकार सुरू आहे. आमचा टोकाचा विरोध 100% असेल. शेवटी सत्ताधाऱ्यांनी ठरवलं असेल. तुमच्या आंदोलनाला लोकांची साथ मिळत नाही असं म्हणणं आहे का तुमचं? नाही लोकांची साथ मिळते ना. आता सिडकोचं आंदोलन आम्ही केलं, लोकांची साथ होती. आम्ही महानगरपालिकेचं आंदोलन केलं, आम्ही सगळं हे होतं, लोकांची साथ होती. याही विषयात लोकांची साथ आहे. पण आता सत्ताधाऱ्यांकडे सगळी शस्त्र आहेत, ती शस्त्र आमच्याकडे नाहीयेत, एवढंच फक्त म्हणेल. आणि जे तुम्ही आता म्हणाला की लोकसभेच्या नेत्यांना वेळ मिळत नाही म्हणून उद्घाटन थांबते आणि तुम्ही शिवाजी महाराज निवडा शिवाजी महाराज केलं आता सेक्टर 14 डायलिसिस सेंटर आहे उद्घाटन ते थांबलंय थांबलंय उद्घाटन तुम्ही करणार हो आता काय होतंय, आम्ही उद्घाटन करू हो, पण डायलिसिस मशीन आम्हाला चालवता आली पाहिजे ना. उद्घाटन करणं सोपं आहे. मी फक्त पाटील बघा, साहेबांना घेऊन जाणार, पहिला एमआरआय तुमचा हा. करणार, उद्घाटन करून लगेच उद्घाटन करून प्रश्न सुटत एमआरआय असतील. पहिला तुमचा करणार, डायरेक्ट हॉस्पिटलला ऍडमिट. येस. या पाण्याच्या बॉटल सुद्धा आमचं नगरसेवक यांनी सॅम्पल आणलेलं आहे सगळं. घ्या निलेशराव, हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सोसायटीचं हे पाणी आहे आणि अजून सुद्धा दूषित येते जोईनगर आहे, नेरुळ आहे अजून. आणि कुठल्याही प्रकारचा याचा अहवाल आला नाही, वेगवेगळ्या एकाही ठिकाणी. अधिकाऱ्यावर कारवाई नाही, एकाही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई नाही झालेली आहे. आमचं म्हणणं हेच आहे की ह्यातनं निष्पन्न काय झाले, एकही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला याच्यामध्ये दोषी आढळला नाहीये. हा जो टोल फ्री नंबर दिलाय, हा आता आम्ही सॅम्पल दाखवतो. जरा टोल फ्री नंबर लाव रे. कोणी उचलत नाही हा टोल फ्री नंबर दूषित पाण्याच्या बद्दलचा. लाऊडस्पीकर ऑन कर. आता उचललं तर बघा तुझा पोपट होईल. आता महापालिकेवाले आले असतील, सकाळपासून लावतोय. महापालिकेवाले आता आले असतील. नाही, लाऊडस्पीकर ऑन कर. अच्छा, डिस्कनेक्ट होतोय. फोन नंबर काय नाही यांचं ते. हे बघा, आता उचल. हा, आता उचललंय. तेच बोललो ना, आता उचललंय. आता तू सकाळपासून ते आलेले नव्हते. त्यांचं ऐकायचं नाही. येस, हो. त्यांना सांग सकाळपासून का नाही उचललं. तू सकाळपासून दूषित पाण्यात आंघोळ करते. गेला काय